खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर आरोप करणारी जी मंडळी आहेत हीच मंडळी आहेत आणि त्यांनी असं सांगितलं होतं की सुरेश धसांना हरणाचं मांस जे आहे ते खाऊ घातलं जातं आणि त्यानंतर एकच गौमय स्फोट उडालेला होता। आणि सुरेश धसाने देखील त्या पद्धतीने आरोप केलेला आहे की बिष्णोई समाजाला कुठंतरी माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला, माझा खुनाचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे। माझ्यासोबत हे तमाम मंडळी ज्यांनी आंदोलन सुरू केलं होतं, तुमच्यावर आरोप केला आहे सुरेश धसाने की तुम्ही कट रचलाय बिष्णोई समाजाला घेऊन त्यांच्या खुनाचा। कटरताचा विषयच येत नाही। तो समाज आहे, त्या समाजाचा आमचा काही संबंध नाही आत्तापर्यंत। त्यांचा फोन नाही, कोणाची ओळख नाही, काही नाही। ते आंदोलन बघून ते आमच्या आंदोलन उपोषणाला हजर राहिले आणि काही विचारपूस करून निघून गेले। आणि त्याच्याबद्दल सुरेशबद्दल आमचा त्याचा काही विषय नाही। त्यांनी काल उकरून काढा विषय आणि जे काढ आहे ते सत्यचे। त्यांनी किती काय नाकारून द्या, किती काय नाकारून द्या, सत्य आम्ही सत्य म्हणजे सत्यचे। आम्ही भगवान बाबाच्या भाऊच्या वंशातले लोक आहेत, त्याच्यामुळं त्यांनी काही भगाड्या मारल्या, दाढी राखून कुठं एखाद्या मठावर जरी जाऊन बसले तरी चांगली गोष्ट आहे। त्यांना इतकं त्या वैष्णव समाजात जर भेव वाटत असलं तर एखाद्या समाधीवर जाऊन बसावं, एखाद्या गाडावर जाऊन बसावा, पण जनतेला वेठीस धरू नये। आणि मुद्दाम आम्ही सगळे वंजारी समाजाचा जवळजवळ 70% तालुका आहे। आमचे नेतृत्व पंकजाताई आणि धनुभाऊ करतात। धनुभाऊला त्रास जे रोज एक व्हिडिओ तयार करून जे त्रास देतात त्याच्यावर आम्ही जातीदाला सांगितलं याच्यावर काहीतरी मार्ग काढून हे तिथं थांबलं पाहिजे। वरून तुम्ही विमानानं तिकीट देऊन बिष्णोई समाजाला बोलवलं आणि धसांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला। विषय असा आहे सर की राजस्थानमधला जो बिष्णोई समाज आहे त्या समाजात हरणाला देव समजलं जातं। बिष्णोई समाजाच्या ह्याच्यात त्यांना देव समजलं जातं आणि त्या हरणाची शिकार केल्यानंतर ही मीडिया ट्रायल खूप दिवस चालल्यानंतर त्या लोकांच्या पण लक्षात ही गोष्ट, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली असेल की बुवा समजा असं घटना घडलेली आहे। त्यामुळे त्या आंदोलनात ते आम्हाला भेट देण्यासाठी उपोषणाच्या दिवशी मुंबईत ते लोक आले होते। आता ते कसे आले, कुणी आणले हे आम्हाला माहीत नाही, ते स्वतःहून आले लोक आहेत ते। आणि त्या लोकांनी आमच्यासोबत चर्चा केली की काय विषय होता, तर आम्ही त्यांना सविस्तर तो विषय सांगितलेला आहे। त्या दिवशी त्यांच्या विषयात सुरेश धसांचं काही नाव कोणी घेतलं नव्हतं आणि त्यांची सुपारी द्यायचा काही विषय पण नव्हता। उलट आमचीच अशी मागणी आहे की समजा आमच्या आमदारांनी यात लक्ष घालून हे प्रकरण कुठेतरी त्यांनी मिटवायला पाहिजे होतं। आणखीन एक आरोप झालेला आहे, सविस्तर बोलाल तुम्ही पण आरोप केलेला होता, त्या आरोपाला कसं आता तुम्ही दुजोरा देणार, स्पष्टीकरण करणार? नाही, आरोप केलेला होता म्हणजे मीच नाही, सगळे त्या ठिकाणचे शेतकरी करतायत, वन्यजीवावर काम करणारे माणसं करतायत आणि आरोपामध्ये सत्य आहेच ना। एवढं मोठं समजा किती वेगवेगळ्या प्रकारचे जाळे त्या घरामध्ये सापडले। हरण पकडायचे वेगळे जाळे, सस्य पकडायचे वेगळे जाळे, मोर पकडायचे वेगळे जाळे। एवढंच नाही, एवढं सुद्धा होऊन देखील 3-4 दिवसांनी वन विभाग कारवाई करतोय। त्याच्यानंतर तिथं अन्य प्रकारचं मांस सापडत आहे, जाळे सापडत आहे। चोरी केल्याच्या नंतर कुठंतरी ते लपवण्याचा प्रयत्न तर करतील ना, पण ते एवढी त्याची मगरुरीने एवढं हे होतं की त्याला एवढं माहीत होतं की आपलं हे ग्लास हाऊस इथं आसपास कुणी येऊ शकत नाही। आपल्या दहशतीपुढं पोलीस प्रशासन असेल, कुणी असेल किंवा वन विभाग येणार नाही, म्हणून त्याच्यावर आरोप झाल्याच्या नंतर 3-4 दिवसाच्या नंतर एवढं गबाड सापडत आहे। खरं तर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी जर वन विभागाने कारवाई केली असती किंवा छापा मारला असता ना, आणखीन बरंचसं मटेरियल त्या ठिकाणी सापडलं असतं। खोक्या भोसलेच्या हातामध्ये जे सोनं आहे ते बेंटेक्सचं आहे आणि तो बिचारा होता असं सुरेश धस म्हणतात। आणि कुठंतरी राजकारणात खालच्या स्तरावर जाऊन राजकारण केलं जातं असं सुरेश धस म्हणतात। एक मिनिट ऐका, खोक्या भोसलेचे घरचे शिरूर तालुक्यामध्ये शिरूर पाथडी, बीड शिरूर ह्या लोकांचे बायांचे मंगळसूत्र कापले जाते। सुरेश धसांनी आरोप केलाय तुमच्यावर, सुरेश धसांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे, तुम्ही काटा काढण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही खून करण्याचा प्रयत्न केलाय। आम्हाला खर्चीला मुंबईला जायला पैसे नव्हते, आम्ही वर्गणी करून मुंबईला गेलो आणि आम्हाला कशाचं विमानाचं तिकीट आणले, कुठून विमानाचं तिकीट आणणार? आम्हाला खर्चीला जायला आम्ही वर्गणी केली। तुम्ही खरी परिस्थिती बघा, TV 9 वाले सगळे मीडियावाले आणि हे सांगतात की विमानात तिकीट आणले, तुम्ही पुरावा द्या, आम्ही तुमच्या इथं 100 जण 10 वर्ष साल घालू म्हणावं।
काही खोटं बोलता, काही तुम्हाला नेता व्हायचंय, कोणत्या समाजाचं काय करायचंय, आणि तुम्ही पुरावा द्या. आम्ही 10 वर्ष तिथं त्यांच्या इथं साल घालू. सालगडी सगळं खोटं खोटं आहे. सुरेश सालगडी धसनी आणि विमानाचा पुरावा द्यायचा. आम्ही 10 वर्ष त्याचे सालगडी होते. तो सुरेश धस जे काम म्हणतात ते आम्ही करू. माझं तर हे मत आहे की मीडिया ट्रायलसाठी सुरेश धसनीच ते माणसं बोलून घेतलेत आणि त्याची सुरेश धसला कंटिन्यू मीडियात राहायची सवय आहे. त्यामुळे सुरेश धसाच आहे, सुरेश धसनीचे माणसं बोलून घेतलेत आणि हे आमच्यावर आरोप करतात. खोक्या- सुरेश धसने आरोप सिद्ध करा. आम्ही सुरेश धसांनी आरोप सिद्ध केला पाहिजे आणि आम्ही सालगडी म्हणून त्यांच्याकडे राहू असा प्रतिदावा देखील आता इथले जे समन्वयक आहेत, शिरूरचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेचे समर्थक आहेत, ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.